लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर मी आता आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपण ही दुकानं बघू शकतो, ज्या दुकानांमध्ये ग्राहकांची विशेषतः लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात असताना त्याच्या सजावटीचं साहित्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं लाडक्या बाप्पाच्या मंदिराची लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर घरामध्ये करण्यात येणाऱ्या सजावटीची तयारी करण्यासाठी अशा पद्धतीनं एक मोठी गर्दी बाजारपेठेमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। नागरिक वेगवेगळ्या भागातून येऊन अशा पद्धतीने खरेदी करताय। ज्या पद्धतीने गणपती बाप्पा घेतला जातो, गणपती बाप्पाची खरेदी झाल्यानंतर त्याच्याबरोबर अशा पद्धतीने गणपती बाप्पाला लागणारा फेटा असेल, त्याच्या गळ्यामध्ये लागणारा शेला असेल, हार असेल, अशा सगळ्याच वस्तू ज्या आहे त्या खरेदी करण्यासाठीची लगबग आज बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मोठी गर्दी, मोठा उत्साह जो आहे तो आता बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतोय। अवघे काही तास या बाप्पाच्या आगमनाला शिल्लक आहे आणि तत्पूर्वी एक मोठी गर्दी बाजारपेठांमध्ये झाल्याचं पाहायला मिळते। विशेषतः नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसर असेल, त्याचबरोबर ठक्कर बाजारचा परिसर असेल आणि त्यानंतर नाशिकच्या मेन रोड कानडे मारुती लेन या सगळ्याच परिसरामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि एकूणच या गर्दीनंतर आता ग्राहकांना नेमकं काय पसंत पडतं आणि त्यांच्या पसंतीनंतरच ही गर्दी जी आहे ती आता हळूहळू वाढताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।